सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी नोव्हेंबर अखेर किंवा दिनांक 15 डिसेंबर अखेर तुटलेल्या ऊसाची प्रति टन 2300 रुपयाप्रमाणे पहिल्या उचलीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे। कोल्हापूर सांगली जिल्ह्यात संघटनेचा जोर आहे, त्यामुळे प्रसंगी आंदोलनाचा इशारा देताना कमी एफआरपी भरणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करत कारखाने फोडण्याचा इशारा दिला होता। सरकारने हस्तक्षेप करून एक रकमी एफआरपीसाठी कमी पडणारी प्रति टन 500 रुपये शासनाने द्यावे व साखर हमीभाव 3400 प्रति क्विंटल करावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती। मात्र ऊसाची पहिली उचल 2300 रुपये जमा केली गेली, त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे। पाहूयात याबद्दल राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं, त्या आंदोलनाच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या सर्वच साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी विना कपात देण्याचं कबूल केलेलं होतं आणि म्हणूनच ते आंदोलन स्थगित झालेलं होतं। असं असताना गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा 400 रुपयापासून 650 रुपयापर्यंत कमी रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत, अनेकांनी जमाच केलेले नाही। ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ही एफआरपी देणे बंधनकारक असताना सुद्धा बेकायदेशीररित्या अशा पद्धतीनं हे कृत्य घडत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे आणि बेकायदेशीररित्या चालू असणाऱ्या साखर कारखान्यांच्यावर काही कारवाई होत नाही, त्यांच्या संचालक मंडळाच्या विरोधात काही कारवाई होत नाही। या संदर्भामध्ये 1 जानेवारीला कोल्हापूर साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाने जाऊन हजारो शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं। त्यानंतर साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक यांनी साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या, पण पुढच्या कायदेशीर प्रक्रिया करण्याचं टाळलेलं आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार दिल्या पण पुढच्या कायदेशीर प्रक्रिया करण्याचं टाळलेलं आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार बेकायदेशीररित्या वागणाऱ्या साखर कारखान्यांना पाठीशी घालत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक आज अनेक ठिकाणी सांगली कोल्हापूर परिसरामध्ये झालेला आहे। काही ठिकाणी साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांनी कुलप घालणं आणि एकूणच कार्यालयाची मोडतोड करणं अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहेत। साखर कारखान्यांनी याचा बोध घेऊन हा जो उद्रेक आहे, हा जो संताप आहे शेतकऱ्यांचा, हे समजून घेऊन तातडीनं उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे। सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा सरकारला सुद्धा याची किंमत चुकती करावी लागेल। वसंतदादा सहकारी साखर सांगली कारखाना, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, आरक शिवशक्ती शुगर, सौंदत्ती कागवाड शुगर कागवाड या 4 कारखान्याच्या म्हैसाळेतील कार्यालयांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी टाळे ठोकले। एक रकमी एफआरपीसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी भरत चौगुले, संजय खोलकुंबे, वैभव चौगुले, रावसाहेब पाटील, पिरगोंडा पाटील, दादासाहेब पाटील, उमेश मुळे, धैर्यप्पा पुजारी, भैया पाटील, प्रभाकर पाटील, अमोर बोरगावे, पोपट नाईक, विनायक शिंदे, बाळासाहेब लिंबेकाई, श्रीधर उदगावे, महेश संगपाळ आदीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक रकमी एफआरपीसाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षाचाच भाग म्हणून या चालू गळीत हंगामामध्ये एक रकमी एफआरपी देण्याचं सगळ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी मान्य केल्यानंतरच एक रकमी आणि ऊस दराचा तोडगा निघाला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तो तोडगा मान्य करून सगळ्या साखर कारखानदारांना हंगाम सुरू करण्यास अनुमती दिली। मात्र 2 महिने उलटले तरी सुद्धा अद्याप एकाही साखर कारखान्यानं एक रकमी एफआरपी दिलेली नाही। त्यामुळं आणि उलट 2 महिने झाल्यानंतर 80-20चा फॉर्म्युला वापरून एफआरपीचं तुकडे करण्याचं धोरण राज्य सरकार आणि साखर सम्राट आखत आहेत। या धोरणाला आमचा विरोध आहे।
शेतकऱ्यांना एकरकमीच FRP मिळाली पाहिजे, त्याशिवाय आमचा संघर्ष थांबणार नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज म्हैसाळ मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, वसंतदादा सहकारी साखर कारखाना, कागवाड सहकारी साखर कारखाना आणि शिवशक्ती शुगर या 4 कारखान्यांच्या विभागीय कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलेले आहेत. जोपर्यंत एकरकमी FRP मिळत नाही तोपर्यंत ही कार्यालय सुरू होऊ देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत. जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामध्ये काही साखर कारखान्यांची कार्यालय पेटवण्यात आलेली आहेत. यापुढच्या काळामध्ये एकरकमी FRP मिळाली नाही तर जिल्ह्यामध्ये उद्रेक होईल आणि शेतकऱ्यांचा हा उद्रेक साखर सम्राट आणि राज्य सरकारला महागात पडेल. त्यामुळे एकरकमी FRP द्यावे, अन्यथा हा उद्रेक थांबणार नाही, हा संताप थांबणार नाही. या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. श्रीमती पुष्पा बागेवाडी कोल्हापूर यांची मालमत्ता सांगलीतील रामकृष्ण नगर इथं असून त्यावरील अतिक्रमणांची तक्रार उपायुक्त मौसमी बर्डे यांच्याकडे केली होती. त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त भिसे, अभियंता स्वच्छता निरीक्षक मद्रासी पाहणीसाठी गेले होते. यावेळी घर बांधणीच्या परवान्याविषयी विचारणा केली असता कुपवाड शहर प्रभाग समिती यांच्या सहाय्यक आयुक्त गौतम भिसे यांना दोघांनी मारहाण केली होती, तर तलवारीचा धाकही दाखवण्यात आला होता. कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. तर रणजित माहीमकर व विद्या माहीमकर यांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील अडचणींमुळे भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय, तर जिल्ह्यातील उद्योगांनाही कमी विजेमुळे त्रास सहन करावा लागतोय. शासन स्तरावरून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आता त्यामुळे सौर ऊर्जेचा पर्याय समोर आलाय. राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीसाठी 80% विजेचा वापर होतो, तर माफक दरात शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी सरकार अनुदानही देतं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सांगली जिल्ह्यात 25 ठिकाणी राबवण्यात येते. 36 मेगावॉट वीज निर्मितीसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून अजून 4 मेगावॉटसाठी नियोजन होणार असल्याचं जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी या नियोजनाला प्राधान्य दिलंय. या प्रकल्पात गुंतवणूकदारांनाही सोयी सवलती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची खेड इथं जाहीर सभा पार पडली. त्यामध्ये अजित पवार यांनी शिवसेनेवरती निशाणा साधला. ते म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की यांना प्रभू रामचंद्रांची आठवण येते. 3.5 वर्षात हा मुद्दा शिवसेनेनं कधीच उचलून धरला नाही. त्यामुळे प्रभू रामांचा व शिवसेनेचा संबंध कधी आला असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवरती तोफ डागली. आज राजमाता जिजाऊ यांची 421वी जयंती आहे. शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वराज्य व सुराज्य संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न केले. राजमाता जिजाऊंचा जन्म भुईकोट गडवाड्यात 1598 मध्ये झाला होता. हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई नागपूर महामार्गाजवळ आहे. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राजमाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे तोबा गर्दी जमली आहे. तर विविध कार्यक्रमांचं आयोजनही आज सिंदखेड राजा इथं करण्यात आलंय. फलटण येथील पत्रकार परिषदेत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केली होती. खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष धनंजय महामुलकर व डॉक्टर रवींद्र घाटगे यांच्यासह तालुका अध्यक्ष व शेतकरी उपस्थित होते. यावेळी लोकसभेच्या अनुषंगाने बोलताना जागा वाटपाविषयी खासदार राजू शेट्टी यांनी माहिती देताना म्हटलं की माढा हा मतदारसंघ आमचाच असून माढ्यासह 5 मतदारसंघ आम्ही मागितले आहेत. त्यात म्हाडा, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा व वर्धा अशा 6 जागांचा समावेश आहे. मात्र आघाडी करताना सर्वच पक्षांना आपल्या इच्छित ठिकाणी व मागणीनुसार जागा मिळतीलच अशी शाश्वती नाही, अशी माहिती या पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी दिली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं डोंबिवलीच्या मानपाडा भागातील एका उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. फोन कॉलच्या आधारे मोबाईलवरून 2 दलाल महिला काही तरुणींकडून मानपाडा येथील घरामध्ये शरीर विक्रीचा धंदा करून गरजू मुलींना नोकरीच्या आमिषानं बोलवून घेऊन करत होत्या, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली आहे. त्यानुसार त्यांच्या पथकानं संबंधित ठिकाणी सायंकाळी 4 वाजता छापा टाकला. यावेळी हे रॅकेट चालवणाऱ्या मेशराम, बेगम सिमरन, भिशा अली
व रोझिना बीबी उर्फ रिया अबुल कलाम सरदार या दोघींना अटक केली आहे. 5 पीडित तरुणींची यामधून सुटका करण्यात पथकाला यश आलंय. काही दिवसांपूर्वी विखे पाटलांचे पुत्र सुजय यांनी आई वडील काँग्रेसमध्ये असले म्हणून मीही त्याच पक्षात असावं असं काही नाही असं वक्तव्य केलं होतं. तर आता विखे पाटलांच्या बहिणीचे पती निवृत्त IAS अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निवृत्तीनंतर झेंडे यांनीही निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडल्यानं विखे पाटलांच्या राजकीय संघर्षात आता भर पडणार आहे. तर झेंडे यांचा आज राष्ट्रवादीच्या मंचावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राजकारणात प्रवेश होईल. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचं रात्री उशिरा निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. किशोर प्रधान हे जाहिरात, चित्रपट, मराठी व इंग्रजी रंगभूमीवर विविध भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत. लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका लक्षात राहतील. लगे रहो मुन्नाभाई व जब वी मेट या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. भरत दाभोळकर यांचं बॉटम अप्स हे त्यांचं पहिलं इंग्रजी नाटक, तर 18 पेक्षा जास्त इंग्रजी नाटकात त्यांनी काम केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा दावेदारी दिली असून तर अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड याही 2020ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपल्या पक्ष डेमोक्रॅटिककडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी शर्यतीत उतरणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. तुलसी संसदेच्या सशस्त्र सेवा समितीसह परराष्ट्र संबंधांवरील समिती सदस्य आहेत. त्या 4 वेळा खासदार झाल्या असून तुलसी यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आहेत. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपत आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत